नमस्कार. पाहता पाहता आपण हितगुज पालकांच्या ह्या व्हिडिओ सिरीजच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलो आहे. आणि आजचा शेवटचा टॉपिक असा आहे, स्प्रेड द हॅपीनेस. ट्राय टू जस्ट स्प्रेड द हॅपीनेस. तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, तो घरातला असेल किंवा घरातून बाहेरून घरात आलेला असेल, या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त आनंदाची उधळण करता येते का? खूप पूर्वी, काही कालखंडापूर्वी आमच्या शिक्षकांनी आम्हाला एकदा हे वाक्य सांगितलं होतं की फुलं उधळून जर काम होत असेल तर दगड मारायची गरज नसते. आणि हे वाक्य अजूनही ते आतमध्ये इम्प्रिंट करून ठेवलंय आम्ही. जर फुलं उधळून काम होत असेल तर दगड मारायची गरज नसते. परंतु तुम्हाला सांगू की बऱ्याच अंशी कधीतरी असाही अनुभव तुमच्या आयुष्यात तुम्हाला आले असेल की अरे, आपण एकतर्फी बऱ्याच वेळेस फुलं उधळतोय, परंतु दुसरीकडून ज्या फुलांची अपेक्षा आपण करतोय ते येत नाहीयेत आणि आपण त्या क्षणी कदाचित आपली फुलं उधळणं थांबवतो. मला असं वाटतं की ठीक आहे ना, वेळ प्रसंगी कधीतरी हा अनुभव तुमच्याजवळ आला असेल नक्की. त्याबद्दल मला काही, मी दुमत नाही माझं तसं. आणि हा प्रत्येकाच्या आयुष्यात होतो की कोणीतरी कोणातरीसाठी खूप काहीतरी करतं. एखादा मोठा भाऊ असतो की त्याचं कर्तव्य म्हणून तो लहान भावासाठी बरंच काहीतरी करतो. आणि सरते शेवटी एक लग्न झाल्याच्या नंतर, त्याला मुलं झाल्याच्या नंतर, कधीतरी त्यांच्या मुलांचं लग्नाची फी झाल्याच्या नंतर तोच भाऊ परत एका भावाला म्हणतो की तू तरी माझ्यासाठी काय केलं. जळून जातं ना सगळं. म्हणजे हा अनुभव कैक लोकांचा असावा कदाचित. खूप वेळेस असं घडतं. कधी कधी लहानच भाऊ ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मोठा भाऊ मात्र त्याचं घर सोडून निघून गेलेला असतो. त्याला त्या आईवडिलांशी, त्या शेतीशी, त्या बाकीच्या गोष्टींची काही घेणदेण नसतं. फक्त डिवायडेशन किंवा जेव्हा डिस्ट्रीब्युशन करायची वेळ ते प्रॉपर्टीची, तेव्हा मात्र तो उभा राहतो. तेव्हा लहान या भावाला आतमध्ये काय वाटत असेल तुम्हाला सांगतो ना, दॅट्स अ डिफरंट फिलिंग. मग मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींच्याही पल्ल्याड जाऊन आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आपल्या परीने त्याच्या आयुष्यात आनंदाची उधळण करता येते का? जर एवढं करू शकलो ना आपण, तुम्हाला सांगतो, तर खऱ्या अंशी आपण माणसं आणि नाती जपल्याचा भास आपल्याला नक्की होणार आहे. मी भास हा शब्द वापरला, याला कारण काय? कारण त्या भासाची सत्यात रूपांतरित होण्याची जी प्रोसेस असते ना, तर ती फार कमी वेळेस घडत आहे. परंतु आपण नाहक निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून त्याच्या आयुष्यात आपल्याला जमेल तेवढा आनंद पेरता येतो का, याचा विचार तर करूया. तुमच्या मुलांना, त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे लक्षात ठेवा की मटेरियलिस्टिक गोष्टी नक्की गरजेच्या आहेत. माझं असं म्हणणं नाही की तो मोबाईल नसावा, ती गाडी नसावी, किंवा त्यांच्याकडे हातात घड्याळ नसावी, किंवा स्मार्ट टीव्ही घरात नसावा, वायफाय नसावं, सगळं असावं, त्यात काहीच बात नाही आहे. परंतु खरा आनंद हा या मटेरियलिस्टिक गोष्टीशी जर कनेक्टेड असेल तर मला असं वाटतं की तो रिअल हॅपीनेस नाही आहे. बिकॉज रिअल हॅपीनेस कम्स फ्रॉम इनसाइड आउट. बरोबर आहे? मग दोन प्रेमाचे शब्द बोलून देखील तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात आनंदाची उधळण करू शकता. त्याच्या आयुष्यात असलेल्या काहीतरी पेन्स असतील, त्याला काहीतरी यातना असतील, त्या यातनांना दूर करण्यासाठी तुम्ही जर काही मदत करू शकलात तर तिथं तुम्ही त्यांच्या आयुष्यात आनंद पेरू शकता. त्याची भविष्याची स्वप्न नेमकी काय आहेत त्याला दिशा देण्यासाठी जर तुम्ही काही पूरक असं काम करू शकलात तर कदाचित तो देखील आनंदी होणार आहे. कारण प्रत्येकाचा आनंद कशात लपलेला आहे याचा शोध जेव्हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीबद्दल होतो ना, तेव्हा खरा आनंद घरामध्ये स्प्रेड व्हायला सुरुवात होते. बघा, म्हणजे मीच जे बोलतोय ते सत्य आहे असा प्रकार नाहीये. मी माझ्या अनुभवातून, माझ्या ऑब्झर्वेशन्स मधून, माझ्या वाचनातून जे माझ्या मनातून आलेल्या स्फुरलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतोय. कारण मला असं वाटतं की जोपर्यंत आनंदाचा शिधा किंवा आनंदाची उधळण ही आपल्या घरात होणार नाही तोपर्यंत आपण त्याला बाहेर स्प्रेड करू शकणार नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला असं जाणवतं की आपलीच लेकरं दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद वाढवा म्हणून प्रयत्न करतायत, पण आपल्या घरामध्ये फक्त आनंद नाही तर वाद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम चाललंय. पण मग टाळी एका हाताने वाजते का हो? नाही ना. कधीतरी आपल्याला पण ती गोष्ट करावी लागेल. आपण जी अपेक्षा दुसऱ्यांकडून करतो ना, तर त्या गोष्टी आपण पहिले करून पाहतोय का, या गोष्टी पण तेवढंच पाहणं गरजेचं आहे. आणि हे जर व्हायला लागलं तर प्रश्नांची उत्तरं नक्की मिळणार आहेत. म्हणून मी म्हणतो ना की
फक्त प्रश्नांच्याच शोधामध्ये किंवा प्रश्न निर्मितीवरतीच काम करण्यापेक्षा पडलेल्या प्रश्नांना उत्तर शोधण्यावरती जर मिळून काम झालं तर तुम्हाला नाही वाटत आनंदाची उधळण होईल म्हणून? 100% होणार, 100% होणार, तुम्हाला सांगतो. परंतु तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम आहात का? तुम्ही दुसऱ्यांचे विचार समजून घ्यायला तयार आहात का? तुम्ही नेमकं त्याला काय अपेक्षित आहे हे तुम्ही जाणून घ्यायला तयार आहात का? आणि त्याची जाणीव झाल्याच्या नंतर त्याला ते पूर्णत्वास नेण्यासाठी जर ते विधायक कार्य असेल तर ते पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही त्याला सपोर्ट करू शकताय का? हे जेव्हा एक कुटुंब म्हणून आपण कुटुंब ही एक संस्था असं म्हणून जेव्हा पाहतो आपण, तर तेव्हा त्याला हा विचार करावा लागणार आहे, नक्की करावा लागणार आहे. मग तो घरातला कर्ता पुरुष असू द्या, नाहीतर ते छोटातलं छोटं लेकरू असू द्या, एकमेकांच्या भल्यासाठी जर आपण जेव्हा विचार करायला लागू ना, तुम्हाला सांगतो, तेव्हा खऱ्या अंशी ते आनंदाची उधळण झाल्याचं चित्र तुम्हाला दिसायला लागेल. परंतु हे करत असताना जर कोणी आपण दुनियाची फुलं उधळतोय पण तो आपल्यावरती एकही फुल उधळायला तयार नाहीये, तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं असतं की आपल्या आपल्या मार्गाने पुढे जायला लागायचं आणि दुसऱ्या 2 लोकांवर तेवढी उधळण करायची. कारण कदाचित त्याच्यातून एखादा माणूस असं सापडू शकतो की तो तुमच्या केलेल्या कार्यासाठी स्वतः फुलाची उधळण करायला तयार होऊ शकतो. थांबू नका. आपल्याला प्रवास थांबवायचा नाही, हॅपीनेस स्प्रेड करण्याचा प्रवास थांबवायचा नाही. कदाचित प्रवासामधली माणसं बदलतील, पण म्हणून आपल्या आनंदाचा जो आतील झरा आहे त्याला स्प्रेड करायला कशाला थांबवायचं? नाही थांबवायचं. कारण माणसं चिरंतन त्या थॉट प्रोसेसमध्ये आपल्यासोबत राहतील याची गॅरंटी नाही. परंतु त्या थॉट प्रोसेसच्या माणसांचा शोध घेत घेत प्रवास चालू ठेवायचा आणि आनंदाची उधळण मात्र नक्की करायची आहे. ती फॅमिलीत पण तेवढीच गरजेची आहे आणि समाजात पण तेवढीच गरजेची आहे. आय होप सो दॅट की ह्या अख्ख्या व्हिडिओ सिरीजमधून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं नक्की मिळाली असतील. राईट? आमचे हे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. ज्यांच्या घरापर्यंत तुम्हाला असं वाटतं की ही व्हिडिओ सिरीज देणं गरजेचे आहे, त्यांच्यासाठी एक गिफ्ट म्हणून ही व्हिडिओ सिरीज नक्की त्यांना द्या. बघा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाची उधळण व्हायला सुरुवात होते की नाही. थँक्यू व्हेरी मच.